नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे द इन्फिनिटी अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, आजच्या या सीरीज मध्ये आपण तिसरा व्हिडिओ बघत आहोत। ओके, सो आज आपण टेन्स या चॅप्टर वरील प्रश्न बघत आहोत। ओके, सो टेन्स वरील विविध एग्जामला विचारले गेलेल्या प्रश्नांचा आज आपण एनालिसिस करत आहोत। ओके, जसं की MPSC असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा असेल, सर्व एग्जामला आलेल्या प्रश्नांचं एनालिसिस आज आपण बघणार आहोत। ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या या प्रश्नांच्या सीरीजला। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्ही प्रश्नांचं उत्तर जे आहे ते चॅट बॉक्स मध्ये द्यायचं आहे। ओके, येस, तर पहिला प्रश्न काय आहे बघा, चूज द करेक्ट सबस्टिट्यूट ऑफ द फॉलोइंग। कधी विचारलेला आहे हा प्रश्न? डिपार्टमेंटल ASO 2022लाच विचारलेला प्रश्न आहे। ओके, येस, सो बघा, शशिकला इज नॉट इवन अंडरस्टँडिंग सिंपल इक्वेशन्स हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे आणि या वाक्याऐवजी कोणते दुसरे वाक्य बरोबर आहे ओके हे आपल्याला ओळखायचं आहे। चार वाक्य आपल्याला दिलेले आहेत बघा। शशिकला डोंट अंडरस्टँड इवन सिंपल इक्वेशन्स। सेकंड आहे शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिंपल इक्वेशन्स। शशिकला हॅजंट इवन अंडरस्टँडिंग सिंपल इक्वेशन्स। शशिकला कॅनॉट अंडरस्टँड इवन सिंपल इक्वेशन्स। ओके, येस, सो चार पर्यायांपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो? चला बघा, मग शशिकला इज नॉट अंडरस्टँडिंग म्हटलेलं आहे। ओके, नॉट इवन अंडरस्टँडिंग म्हटलेले आहे। सो इज आणि वर्ब प्लस ING असेल, ज्याही वाक्यामध्ये बघा am, इज, आर असेल आणि त्यानंतर मेन वर्बला ING प्रत्यय लागलेला असेल ओके, तर तो सेंटेन्सचा काळ कोणता असतो? प्रेझेंट कंटिन्युअस असतो। ओके, am is are प्रेझेंट आपल्याला शो करतात आणि वर्बला ING प्रत्यय लागलं ओके, ज्याही वर्बला ING प्रत्यय लागत असेल तर तो वर्ब आपल्याला काय शो करतो? कंटिन्युअस टेन्स शो करतो। कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे। पहिलं वाक्य जर तुम्ही बघितलं, शशिकला डोंट म्हटलेलं आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स बघतो तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे काय, ही, शी, इट असेल किंवा एखादे सिंग्युलर नाउन असेल तर त्यासाठी हेल्पिंग वर्ब म्हणून आपण डजचा वापर करत असतो। निगेटिव्ह वर्ड मध्ये आपण कसला वापर करतो? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण डजचा वापर करत असतो। इथे शशिकलासाठी डोंट आलेला आहे। ओके, शशिकलासाठी डोंट आलेला आहे म्हणजे वाक्य कसे आहे विद्यार्थी मित्रांनो? चुकीचे आहे। ओके, पुढे बघा, शशिकला डज नॉट इवन अंडरस्टँड सिंपल इक्वेशन्स। शशिकलासाठी डज नॉट बरोबर आहे। ओके, येस, शशिकला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यासाठी डज नॉट ची जी रचना आहे ती बरोबर आहे। त्यानंतर इवन अंडरस्टँड म्हटलेले आहे, म्हणजे डज इथे वापरलेला आहे हेल्पिंग वर्ब म्हणून, पण इथे V1 वापरलेला आहे। सो हे वाक्य काय आहे? बरोबर आहे। ओके, म्हणून सेकंड ऑप्शन आपले असे करेक्ट आहे। ओके, पण तिसरा आणि चौथा पर्याय का चुकीचा आहे ते देखील आपण बघणार आहोत। बघा, शशिकला हॅजंट इवन अंडरस्टँडिंग सिंपल इक्वेशन्स। जेव्हाही वाक्यामध्ये हॅव आणि हॅज येतो ओके, जेव्हाही वाक्यामध्ये हॅव आणि हॅज येतो तर यानंतर काय येत असतो मित्रांनो? V3 येत असतो, वर्ब प्लस ING येत नाही। इथे अंडरस्टँडिंग दिलेलं आहे, वर्बला ING प्रत्यय लावलेले आहे, म्हणून तिसरे वाक्य कसे असेल? चुकीचे। चौथे वाक्य बघा, शशिकला कॅनॉट अंडरस्टँड इवन सिंपल इक्वेशन। या प्रश्न का चुकलेला आहे? हे सेंटेन्स का चुकलेलं आहे? कारण आपण रूल शिकलेलो आहोत की मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी काय वापरतो? V1 वापरतो। इथे कॅन नॉट मध्ये कॅन ही मॉडल ऑक्झिलरी वापरलेली आहे, परंतु अंडरस्टूड काय आहे? V2 आहे, वर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणून हे वाक्य देखील काय आहे? चुकीचे आहे। सो आपलं उत्तर काय आहे? सेकंड आन्सर आपलं बरोबर असेल। ओके, येस, मग बाकीचे सेंटेन्सेस का चुकीचे आहे ते देखील तुम्हाला समजलं असेल। पुढचा प्रश्न बघूया, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाइन्ड वर्ब। ओके, बघा, इंजिनिअरिंग प्री 2014चा हा प्रश्न आहे। ओके, ह्या दोन वर्बला आपल्याला अंडरलाइन दिलेले होते आणि या वर्बचा आपल्याला काय ओळखायचं आहे? टेन्स ओळखायचा आहे। ओके, याचा टेन्स ओळखण्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही हॅड प्लस V3 आलेले असते ओके, हॅड प्लस V3 आलेले असते तर तो टेन्स असतो मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स। टेन्स कोणता असतो? पास्ट
परफेक्ट टेन्स असतो आणि हॅव हॅज प्लस V3 आलेले असते तर वाक्याचा काळ असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता शी हॅड हर लंच बिफोर शी केम. आता लंच असेल किंवा खाणे पिणे असेल यासाठी आपण हॅड हा मेन वर्ब म्हणून देखील वापरू शकतो. म्हणजेच इथे जो पहिला हॅड आलेला आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे. ओके, हा जो पहिला हॅड आलेला आहे तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे आणि हा जो हॅड आलेला आहे तो मेन वर्ब म्हणून आलेला आहे. ओके, येस, मेन वर्ब म्हणून तो आलेला आहे आणि तो V3च्या फॉर्ममध्ये आहे. ओके, कसल्या फॉर्ममध्ये आहे? V3च्या फॉर्ममध्ये आहे. मग हॅड प्लस V3 येत असेल तर वाक्याचा काळ कोणता असतो? पास्ट परफेक्ट असतो. ऑप्शन बघा, सिंपल पास्ट आहे का? नाही, फक्त हॅड असते. जर मेन वर्ब म्हणून फक्त हॅड आलेला असता तर सिंपल पास्ट राहिला असता, म्हणजे हे ऑप्शन चुकीचे आहे. कंटिन्युअस आहे बघा, पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअसची स्पेशालिटी आहे, कंटिन्युअसची स्पेशालिटी आहे ING. जर मेन वर्बला ING असेल तरच काळ कोणता असेल? कंटिन्युअस असेल. ओके, म्हणून सेकंड ही कसे असेल? चुकीचे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, परत कंटिन्युअस शब्द आला. कंटिन्युअस असलं म्हणजे वर्बला काय हवा? ING प्रत्यय हवाच. ओके, सो इथे ING प्रत्यय दिसतोय का कोणत्या वर्बला? नाही, म्हणजे तिसरेही वाक्य, तिसरेही ऑप्शन काय आहे? चुकीचे आहे. चौथे ऑप्शन मात्र काय आहे? पास्ट परफेक्ट बरोबर आहे. ओके, येस. पुढचा प्रश्न बघूया. फाइंड आउट द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द डॉग इज बीइंग टेकन टू द वेट्स. ओके, बघा, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह आणि सिंपल प्रेझेंट आहे. ओके, येस. जर वाक्य तुम्ही व्यवस्थित बघितलं तर वाक्यामध्ये बघा इज बीइंग टेकन तुम्हाला दिसत आहे. ओके, तर हे जे वाक्य आहे हे आहे पॅसिव्ह व्हॉइसचे. वाक्य कसले आहे? पॅसिव्ह व्हॉइसचे आहे. पण पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये बघा इज बीइंग आणि टेकन आहे. पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असते? सो बी प्लस आपण V3 वापरत असतो आणि बी नुसार आपण वाक्याचा टेन्स ओळखू शकतो. ओके, जर तुम्ही इज बीइंग बघितले तर बीइंग वरून तुम्हाला कळत आहे की वर्बला ING प्रत्यय लागलेले आहे आणि इज वरून कळते की प्रेझेंट टेन्स आहे. वॉज राहिला असता तर पास्ट राहिला असता. ओके, बघा, ज्यावेळेस एम इज आर मेन वर्ब म्हणून येतात तर तो वाक्याचा काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आणि वॉज वेअर ज्यावेळेस मेन वर्ब म्हणून येतात तर वाक्याचा काळ असतो पास्ट टेन्स. मग एम इज आर जर प्रेझेंट टेन्स शो करत असतील तर इथे इज आलेला आहे, प्रेझेंट टेन्स शो करतोय आणि मग वर्ब प्लस ING काय शो करतो? कंटिन्युअस. सो प्रेझेंट कंटिन्युअस किंवा आपण त्याला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणतो. म्हणून ऑप्शन कोणतं करेक्ट असणार आहे? आपलं 3 ऑप्शन. ओके गाईज, येस, तुम्ही आन्सर्स देण्याचा प्रयत्न करत राहा. पुढचं आहे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बघा, पहिलं ए सेंटेन्स आहे जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. बी सेंटेन्स आहे जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. सी सेंटेन्स आहे जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम. डी सेंटेन्स आहे जॉन डझंट राईट 1000 लाईन पोएम्स. ओके, येस. सो 4 वाक्य आपल्याला दिलेले आहेत आणि 4 वाक्यांपैकी आपल्याला योग्य वाक्य ओळखायचे आहेत. येस, काय असणार आहे याचं सेंटेन्स? याचं आन्सर काय असणार आहे? ऑप्शन फर्स्ट, सेकंड, थर्ड और फोर्थ. कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे? सर्वात पहिल्यांदा तर तुम्ही वाक्यांचा टेन्स ओळखण्याचा प्रयत्न करा. बघा, यावरून तुम्हाला कळत आहे की इथे फक्त एकच वर्ब आहे. ओके, एकच वर्ब आपल्याला दिसत आहे, इथे 2 वर्ब आहेत. ओके, तर वर्बवरून तुम्हाला तर एक क्लिअर झालं असेल की जे सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत ते प्रेझेंट टेन्समधले सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, प्रेझेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बघा, जॉन काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलरला प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स जो असतो तर त्यासोबत आपण V5 वापरत असतो. ओके, मग V5 म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर वर्बला S किंवा ES प्रत्यय लागलेले असते. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत जोही वर्ब येणार त्या वर्बला S किंवा ES प्रत्यय लागलेले असते. मग बघा, जॉन राईट म्हटलेले आहे, हा थर्ड पर्सन आहे, त्यासोबत राईट दिलेले आहे, म्हणजे ए ऑप्शन कसा आहे? चुकीचा आहे. एकतर रोट राहिले असते तरी चालले असते किंवा राईट्स राहिले असते तरी चालले असते, पण डायरेक्टली राईट दिलेले आहे म्हणून ऑप्शन कसा आहे? चुकीचा. पुढे बघा, बी ऑप्शन दिलेला आहे जॉन राईट 1000 लाईन्स पोएम. इथे देखील राईट आहे म्हणजे आही ऑप्शन कसा आहे? चुकीचा. पुढे बघा, जॉन साठी राईट्स म्हटलेले आहे, जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम.
ओके येस. जॉन राईट्स 1000 लाईन्स पोएम म्हटलेले आहे. जॉनसाठी राईट्स म्हटले म्हणजे सी सेंटेन्स कसे आहे, करेक्ट आहे. पुढे बघा, जॉन डझंट राईट 1000 लाईन्स पोएम. जेव्हा एक आपण होकारार्थी वाक्य नकारार्थी करत असतो तर तेव्हा रचना असते बघा डज नॉट प्लस V1. ओके येस. जर पास्टमधील सेंटेन्स असेल तर डीड नॉट प्लस V1. ओके. आणि जर प्लुरल असेल, प्लुरल सब्जेक्ट असेल तर डू नॉट प्लस V1 अशी रचना असते. म्हणजे जो वर्ब आपण वापरतो डज नॉट नंतर, डीड नॉट नंतर, डू नॉट नंतर तर V1 येत असतो. ओके. इथे देखील बघा डझंट वापरलेले आहे आणि इथे V1 आहे म्हणजे वाक्य कसे आहे, बरोबर. सो सी आणि डी काय आहे, करेक्ट आहे. आणि ऑप्शन नंबर काय असेल मग आपला, फर्स्ट करेक्ट असेल. ओके. ऑप्शन नंबर काय असेल आपला, फर्स्ट करेक्ट असणार आहे. ओके. पुढे बघा, विच वर्ब फॉर्म्स आर यूज्ड विथ द प्रेझेंट परफेक्ट. ओके. काय विचारलेलं आहे की प्रेझेंट परफेक्ट मध्ये कोणत्या वर्बचे फॉर्म्स आपण वापरत असतो. बघूया. बघा, हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल इन्फिनिटिव्ह प्लस ईडी. ओके. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय ते समजून घ्या. तर 2 प्लस V1 आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह असं म्हणत असतो. ओके. थर्ड ऑप्शन आहे बघा, हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 असतो. ओके. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय असतो, V3. आणि फोर्थ आहे बघा हॅड, इन्फिनिटिव्ह आणि ईडी. मग प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर काय असतं, तर प्रेझेंट परफेक्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हॅव आणि हॅज वापरत असतो आणि यानंतर V3चा वापर करत असतो. ओके येस. आणि मग हे जे स्ट्रक्चर आहे हे कोणत्या टेन्सचं आहे सांगता येईल का तुम्हाला, कोणत्या टेन्सचं स्ट्रक्चर आहे. थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे ते आहे पास्ट परफेक्टचं. कसलं आहे, पास्ट परफेक्टचं आहे. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट विचारलं आहे म्हणजे फर्स्ट ऑप्शन काय असेल आपलं, बरोबर असेल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय, हॅव हॅज प्लस V3 हे असतं प्रेझेंट परफेक्टचं स्ट्रक्चर. पुढील प्रश्न बघत आहोत मित्रांनो. टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब यूज टू इंडिकेट. राज्यसेवा मेन्सला प्रश्न विचारलेला आहे 2019ला की जो टेन्स आहे, ओके, तर टेन्सचे वर्बचे फॉर्म्स जे आहेत ते काय इंडिकेट करत असतात म्हणजे काय दर्शवत असतात. बघा, ए दिलेला आहे अ टाइम ऑफ द ॲक्शन, बी आहे द कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन, सी आहे द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन. येस, सांगता येईल याचं उत्तर, कोणते आन्सर बरोबर असेल. टेन्सचे जे वर्ब फॉर्म्स असतात, ओके, जे क्रियापद असतात ते काय शो करत असतात. चला मित्रांनो बघूया आन्सर काय आहे. द टाइम ऑफ द ॲक्शन शो करतात का, ओके, म्हणजे काय क्रियेचा वेळ शो करतात का वर्ब, हो शो करतात. क्रिया कोणत्या वेळेत चालू आहे ते शो कोण करत असतं, वर्ब शो करत असतात म्हणजे ए काय असेल, बरोबर असेल. द कंटिन्युअन्स ऑफ द ॲक्शन म्हणजे काय की क्रिया चालू आहे का हे देखील वर्ब शो करत असतात म्हणून बी देखील काय आहे, बरोबर आहे. सी बघा, द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन म्हणजे काय क्रिया पूर्ण झाली का, हो क्रिया पूर्ण झाली का ते देखील आपल्याला पास्ट टेन्स मधील वर्ब शो करत असतात. ओके. कंटिन्यू टेन्स आपल्याला कंटिन्युअस ऑफ द ॲक्शन दर्शवत असतो. तसंच सी जे आहे द कम्प्लीटनेस ऑफ द ॲक्शन कोण शो करतो, पास्ट मधील वर्ब शो करतात. म्हणून ए, बी आणि सी तिघही ऑप्शन कसे आहेत, करेक्ट आहेत. म्हणून आपलं पर्याय येणार आहे बघा फॉर ऑल स्टेटमेंट ए, बी, सी आर ट्रू. ओके. सो 4 नंबरचं ऑप्शन आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 50 माइल्स आर अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. ओके. सो इथे आपल्याला योग्य वर्बचा वापर करायचा आहे. ओके. आर दिलेला आहे त्याऐवजी आपल्याला योग्य वर्बचा वापर करायचा आहे. 4 ऑप्शन आहेत बघा आपल्याला, इज, बिकम, बी आणि वेअर. ओके मित्रांनो, येस, काय आन्सर असणार आहे याचं, कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे. बघा 50 माइल्स म्हटलेलं आहे म्हणजे काय तर आपल्याला इथे डिस्टन्स दिलेला आहे. ओके. आणि आपण या अगोदरही यासारखा प्रश्न बघितलेला आहे की जेव्हाही आपल्याला डिस्टन्स दिलेलं असेल, ओके, अमाऊंट दिलेलं असेल तर तेव्हा आपण सिंग्युलर वर्ब वापरत असतो. काय वापरत असतो आपण, सिंग्युलर वर्ब म्हणजे एकवचनी क्रियापद आपण वापरत असतो. हा आर मात्र कसा आहे, प्लुरल आहे म्हणजे या ऐवजी आपण काय वापरणार, सिंग्युलर वर्ब. सो बिकम आपण वापरणार नाही, बी आपण वापरणार नाही, वेअर हा काय आहे प्लुरल वर्ब म्हणून तोही वापरणार नाही. सो योग्य ऑप्शन असणार आहे आपलं इज. 50 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स टू वॉक. ओके. सो फर्स्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं, करेक्ट ऑप्शन असणार आहे.
पुढील प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक. आय डॅश इंग्लंड लास्ट ऑगस्ट. ओके, डिपार्टमेंटल ASO 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे बघा व्हिजिटेड, सेकंड आहे हॅव व्हिजिटेड, थर्ड आहे हॅड व्हिजिटेड आणि फोर्थ आहे व्हिजिटिंग. येस, विच ऑप्शन इज करेक्ट? कोणते ऑप्शन करेक्ट आहे सांगता येईल? जर तुम्ही वाक्य व्यवस्थित बघितलं तर वाक्यामध्ये म्हटलेलं आहे बघा लास्ट ऑगस्ट. ओके, काय म्हटलेलं आहे? लास्ट ऑगस्ट म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही लास्ट इयर, लास्ट ऑगस्ट, लास्ट वीक असे शब्द येतील, सो लास्ट वीक असेल, लास्ट इयर असेल, लास्ट मंथ असेल, तर असे शब्द आल्यावर हा जो शब्द आहे तो आपल्याला काय सांगत असतो? हे टाइम ॲडव्हर्बियल कसले असतात? तर पास्ट टेन्सचे असतात. सो हे वाक्य आपण कशामध्ये लिहितो? सिंपल पास्ट टेन्समध्ये लिहत असतो. कशात लिहितो आपण? सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण लिहत असतो. आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये फक्त आपण V2 वापरत असतो. सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना असते सिंपल पास्ट टेन्सची. मग इथे आय हा सब्जेक्ट दिलेला आहे आणि आय या सब्जेक्ट नंतर आपल्याला काय वापरावं लागेल? V2. सो मित्रांनो, कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे? तर फर्स्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? बरोबर, व्हिजिटेड. ओके, आय व्हिजिटेड इंग्लंड लास्ट ऑगस्ट. ओके, हॅव व्हिजिटेड येणार नाही, हॅड व्हिजिटेड येणार नाही आणि व्हिजिटिंग देखील येणार नाही. ओके, येस. पुढचा प्रश्न बघा, समीर डॅश नॉट अटेंड क्लास रेग्युलरली. ओके, ऑप्शन बघा इज आहे, डज आहे, हॅज आहे आणि डू आहे. येस, कोणतं ऑप्शन करेक्ट असणार आहे? बघा, ज्यावेळेस तुम्ही बघतात की हा काय आहे? सब्जेक्ट आणि हा इथे दिलेला आहे आपल्याला मेन वर्ब. ओके, येस, मेन वर्ब V1च्या फॉर्ममध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मेन वर्ब V1च्या फॉर्ममध्ये केव्हा असेल? तर निगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे. जेव्हा हेल्पिंग वर्ब असेल डज, डीड किंवा डू, तर तेव्हाच ओके याच्यानंतर काय असतो? नॉट असतो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आणि V1 असतो. तेव्हाच जो मेन वर्ब आहे तो V1च्या फॉर्ममध्ये असतो. ओके, तेव्हाच मेन वर्ब काय असतो? V1च्या फॉर्ममध्ये असतो. सो इथे बघा डू ऑप्शन आहे. ओके, आणि डजही ऑप्शन आहे. बाकी हे ऑप्शन येणार नाही, कारण इज राहिला असता तर मेन वर्बला ING प्रत्यय राहिले असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. हॅज जर राहिला असता तर V3 राहिला असता. ओके, येस, हॅज राहिला असता तर अटेंडेड राहिले असते. म्हणून हेही ऑप्शन काय होईल? कट होईल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. ओके, दोन ऑप्शन आपल्याकडे राहतात, एक तर डज नॉट अटेंड असेल किंवा डू नॉट अटेंड असेल. पण सब्जेक्ट जर तुम्ही बघितला तर सब्जेक्ट काय आहे? फर्स्ट पर्सन, ओके सॉरी थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. काय आहे? थर्ड पर्सन सिंग्युलर. सिंग्युलर नाउन आहे, एकवचनी कर्ता आहे आणि एकवचनी कर्त्यासाठी आपण काय वापरणार? डज वापरणार, डू वापरणार नाही. म्हणून योग्य ऑप्शन आपला आहे येस थर्ड ऑप्शन आहे. ओके, खालीवर पर्याय झालेले आहे. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक. डिपार्टमेंटल ASO 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, येस, आय थिंक हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सो गाईज, आपले इथे 10 प्रश्न जे आहेत ते 10 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो हे जे टेन्सचे जे आपण प्रश्न बघितले, नक्कीच याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये होईल. आणि असेच अवघड टॉपिक्स असतील किंवा अवघड प्रश्न असतील विविध एक्झाम्सचे, हे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ही आपली जी सिरीज आहे ती फ्री सिरीज आहे. सो या सिरीजची लिंक जी आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण असे विद्यार्थी जे कोर्सेस विकत नाही घेऊ शकत, तर त्यासाठी आपण ही फ्री सिरीज जी आहे ती सिरीज चालू केलेली आहे. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याची लिंक पोहोचणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्हाला काही आमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील, ओके काही कोर्सेस तुम्हाला जॉईन करायचे असतील, तर तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधू शकतात या नंबरवर 9028089595 9028089595. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असेल आणि टेन्समधील बरेच कन्फ्युजन देखील तुम्हाला दूर झाले असेल. पुन्हा भेटूया असंच एका नवीन सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे.